गुड मॉर्निंग गाइज. सकाळी सकाळी आज आलोय पन्हाळ्याच्या रोडला आणि पन्हाळ्याच्या रोडला एक मित्र आहेत त्यांच्या हॉटेलवर आलोय. यांचं हे हॉटेल रिसेंटली ओपन झालंय आणि या हॉटेलची खासियत म्हणजे तुम्हाला इथं वरती दिसत असेल गुळवंत अमृततुल्य चहा म्हणजे प्युअर सेंद्रिय गुळाचा चहा. आता हा गुळाचा चहा म्हणजे एक्झॅक्ट काय हे आपण पाहायचं आहे. सेंद्रिय गुळाचा हा पाचक चहा पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं मानलं जातं. हा चहा पिऊन आम्ही इथून निघतोय आणि मस्तपैकी आपल्या फेवरेट स्पॉटकडे जातो. मित्रांनो, पावसाळा संपत आलेला आहे, परंतु या पावसाळ्यात आपल्याला एक धबधबा पाहायचा राहिला बरं का. तर तो धबधबा पाहायला आज मी तुमच्या सोबत असणार आहे. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी उमाकांत. या वॉटरफॉलला येताना इथं वाटेतच हे ठिकाण आहे. डॉक्टर राजेंद्र कुंभार सर यांनी स्थापन केलेला जगदीशचंद्र बोस यांचा आश्रम आहे. आणि हा जो आश्रम आहे हा साधा आश्रम नाही आहे, हा विज्ञान आश्रम आहे. इथं तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, पण दुर्दैवानं आज तो बंद आहे, त्याच्यामुळे मला जाता येणार नाही. पण त्याची फुटेज मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे, कारण खूप बघण्यासारखी गोष्ट आहे. या वाटेवरच आहे, तुम्ही नक्की पाहू शकता. हा धबधबा कोल्हापूरपासून अगदी 60 किलोमीटर अंतरावर येतो आणि कोल्हापूरपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सुंदर पर्यटन स्थळाच्या जवळ हा धबधबा आहे. हा धबधबा आपण आज पाहायला आलेलो आहे. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी उमाकांत. कोल्हापूरपासून रत्नागिरी रोडला अगदी 60 किलोमीटर अंतरावर आंबा हे ठिकाण येतं आणि आंब्याला जाताना आंब्याच्या बरोबर 5 किलोमीटर अलीकडं एक केरले नावाचं गाव लागतं. त्या गावात आपण एंट्री केलेली आहे आणि त्या गावातल्या कच्च्या पायवाटेनं आपण पुढं चाललोय. कोकण आणि घाटमाता यांना जोडणारा दुवा म्हणजे हा घाट. आंबा घाटाचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य मी हळूहळू तुम्हाला दाखवणारच आहे, कारण की ते सौंदर्य एका एपिसोडमध्ये दाखवण्या इतकं नाही आहे. तर ते खूप सुंदर आहे आणि प्रत्येक महिन्यात ते तुम्हाला वेगळंच भासतं. परंतु आंबा घाटाच्या शेजारी असणारा हा छोटासा धबधबा मला तुम्हाला नक्कीच दाखवायला आवडेल, कारण की हा धबधबा मी कोल्हापुरात आल्यानंतर सर्वात पहिला पाहिलेला धबधबा होता. हा धबधबा तसा मी साधारणतः 2000 साली पाहिला, परंतु त्या दिवसापासून आजपर्यंत या धबधब्याच्या प्रेमात पडलो आहे अक्षरशः. कारण की हा धबधबा कड्याकपारीत आढळणारा निखळ शुभ्र पाण्याचा प्रपात आपल्याला कायम साथ देत असतो आणि हा साथ देत्याला धबधबा आपल्याला आज पाहायला जायचा आहे. माझ्यासोबत मी उमाकांत तुम्हाला दाखवतोय आंब्यातील केरले गावातील एक सुंदर धबधबा. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर सुट्टीच्या दिवशी आपण आलेलो आहे एक ठिकाण पाहिला. कोल्हापूरपासून साधारणतः 55 किलोमीटर केरले गावातलं एक सुंदर ठिकाण आपल्याला पाहायचं आहे. ते दिसतंय ना मागे, ते आपण तिथं आलो आहे. येताना गाडी कशी चालवत आलो तो मी पाहिलंच. थोडासा टफ रस्ता आहे, एन्जॉय होतं. दर्ट ट्रॅकचा अनुभव आहे, पण खूप मस्त आहे. माझ्यासोबत आहे सागर. सागर आणि मी अचानक इथं आलो. आमचं काही नक्की नव्हतं. संडे होता, सुट्टी होती, तर आमचं प्लॅन होतं की ठीक आहे थोडंसं फिरून येऊ आणि एक छोटंसं काम होतं म्हणून इकडे आलो. तर म्हणतो ठीक आहे आता चला एवढ्या जवळ आलोय तर धबधबा बघून जाऊया. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी उमाकांत.
मित्रांनो, ट्रेकिंग करताना काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतात. एक म्हणजे तुम्ही ज्या भागात जाता त्या भागाची तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासोबत काही बेसिक गोष्टी पाहिजेत, जस्ट लाईक पाणी, खाण्याचं साहित्य किंवा एमर्जन्सी रेस्क्यू किंवा काही औषधं जी तुम्हाला जंगलात किंवा ट्रेकिंगमध्ये उपयोगी पडतात, जी तुमच्या बॉडीला फिट होतात किंवा तुमच्या बॉडीमध्ये जर काही घडलं, कुणाचं पित्त उसळलं, चक्कर आली, गरगर आली, तर कुठली औषधं घ्यायची, काय घ्यायचं ह्याची तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुमच्यासोबत पाहिजेत. याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. पाणी कायम तुमच्यासोबत पाहिजे, कारण पाणी जर तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला मॅक्झिमम ट्रेक चांगल्या पद्धतीने करता येतो. आज मी नेमका पाणी विसरलो आहे, पण सागरच्या बॉटलमध्ये पाणी आहे. नाहीतर तसं पण धबधब्याला आलो आहे. नेचरमधलं पाणी पण खूप चांगलं असतं, पण जर तुम्हाला सवय नसेल तर नेचरमधलं पाणी अवॉइड करा, कारण की कधी कधी काय होतं, डायरिया होऊ शकतो किंवा मग त्रास होतो पाण्याचा. तसं हे पाणी चांगलंच असतं, वादच नाही, परंतु सवय असली पाहिजे बाहेरचं पाणी पिण्याची. आय थिंक 2001 साली या धबधब्याला आलो होतो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा येऊन गेलो, पण या धबधब्याचे प्रॉपर फोटोशूट 2007 साली काढले. त्याच्यानंतर 1-2 वेळा या धबधब्याला येऊन गेलो. पाणी जास्त होतं, पाऊस होता, पण बऱ्याच दिवसानंतर म्हणलो चला यार व्हिडिओ करूया. आणि आज आपण आलेलो आहे केरलेच्या धबधब्याला. केरले गाव कोल्हापूरमध्ये शाहवाडी तालुक्यात येतं. शाहवाडी तालुक्यात आंबा घाट जो आहे, तिथं आंबा गावाच्या बरोबर 4-5 किलोमीटर अलीकडं हा धबधबा आढळतो केरले गावात. आपण ऑलमोस्ट अर्धा किलोमीटरच्या ट्रेक करून केरले गावातून या धबधब्याला पोचलो आहे. गावातून बऱ्यापैकी पुढं गाडी येते. फायनली आलो आहे वॉटरफॉलला. खूपच जवळ आहे, पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येते. ऑसम. आणि सागर साहेब आलेले. ओके, थँक्यू युसी सर. सागर साहेबांना धबधबा बघायचा म्हणजे जबरदस्त अनुभव आहे त्यांच्यासाठी. खूप भारी वाटतं. आणि तसं पण धबधबा प्रत्येकाला आवडतो या. ओ गॉड. परत एक मॅसेज देतो आहे, प्लीज वॉटरफॉलवर प्लॅस्टिकच्या बॉटल्स आणि कचरा टाकू नका. आपले वॉटरफॉल आहेत, आपला जिल्हा आहे, आपलं राज्य आहे, आपला देश आहे. क्लीन ठेवायला चालू करा. खूप चांगल्या पद्धतीनं पर्यटन आपल्याला करता येतं. पाऊस पडून गेला आहे, त्याच्यामुळं थोडंसं पाणी कमी झालं आहे. आत्ता मी थोडंसं वर जाऊन आपल्याला चांगले फुटेज मिळते का बघतो. प्लीज हे ट्राय करताना एकदा विचार करा. शेवाळ जी असतो तो शेवाळ्याच्या भागात कायम लक्षात ठेवा. जर तुमचे शूज प्रॉपर चांगले नसतील तर ग्रीप येत नाही आणि घसरलं जातं, निसरड असतं, पडून दुखापत होऊ शकते. तर शेवाळ्याच्या भागातून जाताना अवॉइड करा. थोडंसं पुढं जाऊया आणि धबधब्याचं चांगलं फुटेज मिळतं का बघूया.
ऑसम आहे. हे जरा ते वाचणार आहे. ठीक आहे. आपण आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील एक सुंदर धबधबा बघायला. धबधबाच्या गावात आहे, त्या गावाचं नाव आहे केरले, म्हणून धबधबाला केरलेचा धबधबा असं म्हटलं जातं. खूप सुंदर आहे, ऑसम. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मगान. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे केरलेच्या वॉटरफॉलला. केरलेचा हा सुंदर वॉटरफॉल आपण पाहायचा आहे आणि आपण निघायचं आहे इथली आजूबाजूचे ठिकाणं बघायला. माझ्यासोबत राहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मगान. वॉटरफॉलला येताना काही बेसिक गोष्टी असतात जे तुम्ही लक्षात ठेवायच्या. ते म्हणजे तुमचे शूज अगदी प्रॉपर पाहिजेत, अदरवाईज तुमचे शूज स्लिप होतात. शूज न घालता जर वर गेला पाय स्लिप होतात. त्याच्यामुळं स्लिपरी एरियात जरासं केअर करायची, स्वतःची निसर्गाची केअर करायची. इथं कचरा नाही टाकायचा, इथं कुठल्याही प्रकारचं पोल्युशन नाही करायचं. आणि असे धबधबे खूप एन्जॉय होतात यार, मस्त वाटतं. फिरा, एन्जॉय करा, आपली लाईफ जगायला शिका. पण याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला नेचर आहे ना, तो आपला नेचर आपण चांगलं ठेवलं पाहिजे. खराब नाही करायचा, प्लास्टिकचा कचरा नाही टाकायचा, प्लास्टिकच्या बॅग्स बॉटल्स टाकायच्या नाहीत, क्लीन ठेवायचा आपला एरिया. आपण आता निघूया, वेळ झाला आहे. चांगल्या रोडनं जाऊया ना, कशाला अडचण. दगडगोट्यातून पळताना पायाचे शॉक ऑब्झर्वर बनवा, तर तुम्हाला प्रॉपर पायाच्या गुडघ्याला दंत बसत नाही आणि तुम्हाला चालताना त्रास होत नाही किंवा पळताना त्रास होत नाही. धबधब्याचं अंतर मेन रोडपासून साधारणतः 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. गाडी धबधब्याच्या जवळ 1 किलोमीटर येते. पावसाळ्यात थोडा चिखल झालेला असतो, रस्ता थोडासा खराब आहे, म्हणजे कच्चा आहे थोडा. गावापर्यंत चांगला रस्ता आहे. गावातली माणसं खूप प्रेमळ आहेत, खूप चांगले आहेत.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गाईड करतात कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. गावात जर पूर्वकल्पना दिली तर कुठेतरी तुम्हाला जेवण मिळू शकतं. अदरवाईज आंब्यामध्ये खूपशी रिसॉर्ट आहेत, खूपशे हॉटेल्स आहेत की जिथं तुम्हाला खायला मिळू शकतं. जेवणाची क्वालिटी अतिशय चांगली आहे. 1-2 माझ्या ओळखीचे हॉटेल आहेत जिथं मी कायम जातो. त्याच्यामुळं जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही. 1 डे हा ट्रेक होऊ शकतो. साधारणतः 55 किलोमीटर्स अंतर आहे कोल्हापूरपासून. वॉटरफॉलला येताना अवॉइड करा गर्दी करण्याची, म्हणजे गर्दी करू नका वॉटरफॉलला येताना, जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये. आणि शक्यतो वॉटरफॉलला येताना काळजी घ्या स्वतःची, निसर्गाची, कारण की हा निसर्ग आपला आहे आणि हा आपल्याला जपायचा आहे. निसर्गात सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत अशा ठेवायच्या आहेत. धबधबा जो असतो हा पंचमहाभूतांपैकी 3 तत्वांनी बनलेला असतो: आकाश, पाणी, जमीन. ठीक आहे, धबधबा जिथून पडतो, ज्यावरून पडतो उंचीवरून, ते म्हणजे आकाश. पाणी तर तुम्हाला दिसतंच, आणि तो जिथं मिळतो ती म्हणजे धरती. तर पंचमहाभूतांच्या 3 तत्वांजवळ जर तुम्ही गेला तर निश्चितच तुम्हाला मनसोक्त आनंद होतो. हा आजपर्यंतचा अनुभव आहे माझा. पण तो आनंद तसाच जर अबाधित ठेवायचा असेल तर आपले धबधबे, आपले वॉटरफॉल्स आपल्या जिल्ह्यातील, आपल्या राज्यातील, आपल्या देशातील, इवन पृथ्वीवरील सगळेच वॉटरफॉल क्लीन ठेवायला शिका. कारण की आपण काय करतो, धबधब्याला आल्यानंतर ओरडाओरडी, दंगामस्ती, बॉटल्स इकडे तिकडे टाकणे. काही महाभाग आहेत बॉटल्स फोडतात. चुकीच्या गोष्टी आहेत यार. बिअरच्या बॉटल्स वगैरे येऊन आणून तिथं फोडतात. तर काय होतं, प्राण्यांना किंवा इतर माणसांना त्या काचा लागून इजा होऊ शकते. तर प्लीज सर्वांना रिक्वेस्ट करतो, मनापासून रिक्वेस्ट करतो की आपले धबधबे स्वच्छ ठेवायला शिका. फायनली त्या जंगलातून मी बाहेर आलो आणि इथे 1-2 धनगरवाड्या आहेत छोटीशी वरती, खूप सुंदर आहेत, बघण्यासारखे आहेत. आपण तिथं जायचं आहे, निवांत 1 दिवस पूर्ण काढायचा आहे. वॉटरफॉलचा छोटासा ट्रेक कसा वाटला मला जरूर कळवा. तुमच्या कमेंट्स खाली बॉक्समध्ये लिहा आणि मला सांगा काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर डेफिनेटली मी ट्राय करेन इम्प्रूव्हमेंट करण्याची. तुम्हाला वेगवेगळी ठिकाणं दाखवण्याची मी नक्कीच प्रयत्न करेन. परंतु काही ठिकाणं अशी असतात जी दाखवली नसल्यानंतरच चांगली राहतात. जी ठिकाणं बऱ्यापैकी लोकांना माहिती झाली आहेत आता हळूहळू, ती दाखवतोय. काही ठिकाणं दाखवताना खूप विचार करावा लागतो की लोकांना एकदा ती माहिती झाली तर तिथं खूप खराब केलं जातं ते. आणि ते न होता जर टुरिझम होत असेल तर निश्चितच सस्टेनेबल टुरिझम होतं आणि त्याला सपोर्ट मिळतो. केरलीच्या या गावदऱ्याच्या धबधब्यातून बाहेर पडतोय. खूप मस्त ठिकाण आहे, तुम्ही पाहू शकाल. चारही बाजूला दरी आहे आणि दरीच्या बरोबर मध्यभागी तिथं वॉटरफॉल आहे. खूप मस्त एरिया आहे यार, इतका सुंदर एरिया आपल्या शेजारी. आपण मात्र काय करतोय, खराब करतोय. प्लीज हे सगळं क्लीन ठेवा आणि माझ्याबरोबर असंच कनेक्टेड राहा. आपण खूप सुंदर सुंदर ठिकाणं पाहायची आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, मनापासून प्रयत्न करतोय. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय.